नमस्कार. कशात आपण सर्व आमच्या घराघरात वाढते मराठी, आपल्याच घरात हा सोचते मराठी. हा आर्टिकल्स मी एका झी 24 तासामध्ये ऐकला. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल लागला. निकाल चांगला लागला म्हणून सगळीकडे आनंद व्यक्त होतोय, पण हाच निकाल मात्र आपल्यासाठी फार लाजिरवाणा आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, जिला अभिजात दर्जा मिळाला आणि सगळ्यांनी त्यावेळेस आनंद व्यक्त केला. आणि त्याच मराठीला 10वीत महाराष्ट्रातील तब्बल 38,000 विद्यार्थी नापास झालेत. इंग्रजीपेक्षाही मराठी फार कठीण वाटतं आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला, पण शिक्षणाचं काय? लागला समास भाग्य बोलतो मराठी असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी खरंच मराठी शिकतोय का? हा प्रश्न नक्कीच आपल्या मनात आला असेल. याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला हा 10वीचा रिझल्ट निकाल. इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी फार कठीण जाते हे ऐकून फार दुर्दैवी वाटतंय. म्हणजे इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयामध्ये नापास होणारी विद्यार्थी 6 पटीने जास्त आहेत आणि घरामध्ये मराठीला दुय्यम मानतात. कारण खरंच पालक मराठीत बोलत नाही असे भाषातज्ञ म्हणतात, म्हणून मराठी कठीण जाते. जागतिक भाषा इंग्रजी, उच्च शिक्षण इंग्रजी, मग मराठी शिकून फायद्यात काय? या विचाराने ही स्थिती आलेली आहे असं भाषातज्ञांकडून व्यक्त झालेलं आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेवर भर असावा असं धोरण असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच मातृभाषेकडे दुर्लक्ष होतं. हे फार गंभीर चित्र आहे. मातृभाषेतून एखाद्या विषयाचं आकलन सहज होतं, पण तीच येत नाही म्हटलं तर मग काय? मातृभाषेतच विद्यार्थी जर नापास होत असेल तर ह्याला जबाबदार कोण? हे प्रश्न येतात. सर्व स्तरातल्या नागरिकांनी ही धोक्याची घंटा समजावी आणि मराठीकडे तातडीने लक्ष द्यावे. अन्यथा येणारा काळ मराठीसाठी फार कठीण असणार, ह्यात काही शंका नाही. भेटूया परत थोडीशी मनातलं घेऊन. तोपर्यंत जय हिंद.